च्या मॅनेजमेंट अकाउंटच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत। आज आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करणार आहोत, कॅश फ्लो स्टेटमेंट। अगोदरच्या लेक्चरला आपण फंड फ्लो स्टेटमेंट बघितलं होतं, आता ह्या लेक्चरला आपण कॅश फ्लो स्टेटमेंट बघणार आहोत। कॅश फ्लो स्टेटमेंटचा फॉर्मॅट आहे या ठिकाणी दिलेला आहे। आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट जे आहे ते ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 3 नुसार तयार करायचं आहे। त्यामध्ये पर्टिक्युलर अमाऊंटचे 3 कॉलम तयार करायचे आणि पर्टिक्युलरचा 1 कॉलम तयार करायचा आहे। आता या ठिकाणी कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये प्रामुख्याने 3 भाग आहेत। एक आहे कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज काय त्या या ठिकाणी घ्यायच्या। त्यानंतर 2 नंबर आहे कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे इन्व्हेस्टमेंट काय केलेली किंवा इन्व्हेस्टमेंट सेल केली आहे का ते या ठिकाणी घ्यायची इन्व्हेस्टमेंट। आणि 3 नंबर आहे कॅश फ्लो फॉर फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज। आता लक्षात राहू द्या 3 ऍक्टिव्हिटीज, ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज अँड फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज। यामध्ये काय कुठले घटक आहेत ते एकदा लक्षात आलं म्हणजे आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट पूर्ण समजून जातात। आता ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये जे करंट असेट करंट लायबिलिटी जे घेतलेले ते या ठिकाणी घ्यायचे ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये। त्यामध्ये ऍड काय करायचं, डिक्रीजिंग करंट असेट जर कमी झाली असेल तर ती ऍड करायची, या ठिकाणी घ्यायची डिक्रीजिंग करंट असेट। त्यानंतर इन्क्रीजिंग करंट लायबिलिटी, जर करंट लायबिलिटी वाढली असेल तर ती या ठिकाणी घ्यायची, करंट असेट जर कमी झाली ती या ठिकाणी घ्यायची। आणि जर सुरुवातीला ऑपरेटिंग प्रॉफिट जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर येतो तो सुरुवातीला इथे घ्यायचा आहे ऑपरेटिंग प्रॉफिट। त्यामध्ये ऍड काय करायचं आहे, डिक्रीजिंग करंट असेट आणि इन्क्रीजिंग करंट लायबिलिटी याची बेरीज घ्यायची। आणि या ठिकाणी फर्स्ट कॉलम मध्ये त्याची अमाऊंट घ्यायची, सेकंड मध्ये त्याची बेरीज घ्यायची। त्यानंतर त्याच्यातून लेस काय करायचं आहे, इन्क्रीजिंग करंट असेट जर वाढली तर या ठिकाणी घ्यायची। त्यानंतर डिक्रीजिंग करंट लायबिलिटी आणि इन्कम टॅक्स पेड केला ते या ठिकाणी घ्यायचं। या तिन्हीची बेरीज करायची आणि ती या ठिकाणी घ्यायची। त्यानंतर काय करायचं, या जी आलेली बेरीज त्याच्यातून हे लेस करायचं आणि जी रक्कम या थर्ड कॉलम मध्ये घ्यायची। त्याला काय म्हणायचं, नेट कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज। त्यानंतरचा कॅश फ्लो फ्रॉम फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज, कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज, फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज तिसरा आहे। याच्यामध्ये इनफ्लो घ्यायचा, इनफ्लो आउटफ्लो। इनफ्लो मध्ये काय, सेल ऑफ फिक्स असेट, आपली जी फिक्स असेट आपण जी सेल जर केली ती या ठिकाणी, सेल ऑफ सिक्युरिटीज, इंटरेस्ट जर आपल्याला भेटत असेल, डिव्हिडंड जर आपल्याला भेटत असेल तर। त्यानंतर आउटफ्लो, हे 3 सर्वांची बेरीज करायची आणि ती सेकंड कॉलम मध्ये घ्यायची। आउटफ्लो, परचेस ऑफ फिक्स्ड असेट, आपण जर फिक्स असेट परचेस केली तर ती या ठिकाणी घ्यायची। त्यानंतर परचेस ऑफ सिक्युरिटीज या ठिकाणी घ्यायची। लोन पेड, आपण जर लोन पेड केला असेल तर या ठिकाणी घ्यायचं, त्याची बेरीज करायची। इनफ्लो मधून आउटफ्लो मायनस करायचा, जी रक्कम ती इथे घ्यायची, काय म्हणायचं त्याला, नेट कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज। 3 नंबरचा आहे आता कॅश फ्लो फ्रॉम फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज घ्यायचे। त्याच्यामध्ये काय येतं, इनफ्लो मध्ये काय येतं, इथं पण इनफ्लो आउटफ्लो। इनफ्लो मध्ये काय येतं, इश्यू ऑफ शेअर कॅपिटल जर आपण इश्यू केला असेल तर या ठिकाणी घ्यायचं। त्यानंतर लॉंग टर्म लोन, आपण लॉंग टर्म लोन जर
घेतलं असेल तर ते या ठिकाणी त्याची बेरीज या ठिकाणी करायची. त्यानंतर आउटफ्लो, रिपेमेंट ऑफ प्रेफरन्स शेअर्स. प्रेफरन्स शेअर्सचे आपण पैसे दिले. रिपेमेंट ऑफ इक्विटी शेअर, पेमेंट ऑफ इंटरेस्ट जर आपण दिला. पेमेंट ऑफ डिव्हिडंड जर दिला तर या ठिकाणी घ्यायची आणि याची बेरीज करायची. इनफ्लो मधून आउटफ्लो मायनस करायचं, जी रक्कम ती या तिसऱ्या कॉलम मध्ये येईल. त्याला काय नेट इन्क्रीज डिक्रीज इन कॅश. त्यानंतर खाली काय करायचं, ऍड ओपनिंग कॅश बॅलन्स. आता या ठिकाणी काय करायचं, करंट असेट आणि करंट असेट मध्ये जे कॅश आहे ते करंट असेट मध्ये न घ्यायचं काय करायचं, या ठिकाणी घ्यायचं ऍड ओपनिंग कॅश बॅलन्स आणि आपलं जे क्लोजिंग कॅश बॅलन्स आहे ती ही रक्कम येते. मग ओपनिंग त्यामध्ये ऍड केल्यानंतर आपलं जे क्लोजिंग कॅश बॅलन्स आहे तो आला पाहिजे, तर आपलं उदाहरण या ठिकाणी टॅली झालं असं आपण समजू शकतो. या ठिकाणी आपण परत एकदा लक्ष द्या, 3 ऍक्टिव्हिटीज ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये करंट असेट करंट लायबिलिटी येते आणि इन्कम टॅक्स पेड येतात. त्यानंतर इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये काय येतं, फिक्स असेट परचेस किंवा सेल किंवा इन्व्हेस्टमेंट परचेस किंवा सेल इन्व्हेस्टमेंटचा. फायनान्शियल ऍक्टिव्हिटी मध्ये काय येतं, शेअर कॅपिटल लॉंग टर्म लोन किंवा शेअर कॅपिटल आपण पेड केलं, इक्विटी पेड केले, डिव्हिडंड दिला, इंटरेस्ट दिलं, त्या ठिकाणी येतं. आणि सर्वात शेवटी काय करायचं, त्याच्यामध्ये ऍड कॅश बॅलन्स ओपनिंगचं आणि क्लोजिंगचं खाली घ्यायचं. त्या ठिकाणी आपण एक उदाहरण बघू. फर्स्ट नंबर उदाहरण आहे, फ्रॉम फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ एक्स लिमिटेड मेक आउट कॅश फ्लो स्टेटमेंट ऍज पर AS3 मेथड. आता एक बॅलन्स शीट दिलेलं आहे एक्स कंपनीचं, त्याचं आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करायचं आहे AS3 मेथडने. यामध्ये आता वेगळ्या प्रकारचं बॅलन्स शीट आहे. आपण लायबिलिटी ॲसेट घेतो त्याप्रमाणेच नाही आहे, उभ्या स्वरूपात दिलेलं आहे. त्यामध्ये आता लायबिलिटी दिलेलं आहे, शेअर कॅपिटल 3 लाख 4 लाख. त्यानंतर प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1,50,000 1 लाख. जनरल रिझर्व 40,000 70,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 30,000 48,000. प्रपोज डिव्हिडंड 42,000 50,000. क्रेडिटर 55,000 83,000. बेस पेवर 20,000 16,000. प्रोव्हिजन फॉर टॅक्स 40,000 50,000. त्यानंतर असेटला आहे गुडविल 1,15,000 90,000. लँड अँड बिल्डिंग 2 लाख 1,70,000. प्लॅन 80,000 2 लाख. डेटर्स 1,60,000 2 लाख. स्टॉक 77,000 1,09,000. बिल्स रिसिवेबल 20,000 30,000. कॅश इन हँड 15,000 10,000. कॅश ॲट बँक 10,000 8,000. टोटल आहे पहिल्या वर्षाची 6,77,000 8,17,000. त्यानंतर आता ऍडजस्टमेंट बघू. डिप्रिसिएशन ऑफ ₹10,000 and ₹20,000 have been charged on plant and land and building in 2011. 2011 मध्ये प्लॅन्ट अँड लँड अँड बिल्डिंग वर डिप्रिसिएशन करायचं. प्लॅन्टवर किती 10,000, लँड अँड बिल्डिंग वर किती 20,000. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट इंटेरियम डिव्हिडंड ऑफ ₹20,000 हॅज बीन पेड इन 2011. आपण एक डिव्हिडंड पेड केलेला आहे 2011 मध्ये किती 20,000. त्यानंतर 3 नंबरचे ऍडजस्टमेंट काय ₹35,000 इन्कम टॅक्स पेड ड्युरिंग द इयर. इन्कम टॅक्स आपण या ठिकाणी पेड केलेला आहे किती 35,000. आता या ठिकाणी ज्या ज्या घटकावर ऍडजस्टमेंट येते त्या ऍडजस्टमेंट कशावर आहे ते अकाउंट तयार करायचं. काय आहे पहिलं प्लॅन अकाउंट तयार करायचं, एक 5 ओळीचं प्लॅन्ट अकाउंट. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग वर आहे लँड अँड बिल्डिंग.
प्रोव्हिजन फॉर टॅक्स आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सवर. त्यानंतर ऍडजस्टमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचे या ठिकाणी. आणि सर्वात शेवटी आपलं काय करायचं, एक पूर्ण पेजवर कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करायचं ॲज पर AS3 मेथड, पर्टिक्युलर रुपीज. आता काय करायचं, याच्यामध्ये 3 वेगवेगळे. फर्स्ट काय करायचं, कॅश फ्लो फ्रॉम द ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज. याच्यात 5-6 वळी सोडायच्या आणि खाली तयार करायचं कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. याला एक 4 वळी सोडायच्या. आणि थर्ड एक कॅश फ्लो फ्रॉम फायनान्शियल ऍक्टिव्हिटी, याला एक 4-5 वळी सोडायच्या. आता याच्यामध्ये फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज मध्ये सुरुवातीला लिहून घ्यायचं ऑपरेटिंग प्रॉफिट आपण किती आला किंवा आपण घेऊ नंतर ऍड, आणि नंतरचं लेसचं आपण घेऊ. आता या ठिकाणी आपण एक अमाऊंट घेऊ. सुरुवातीला काय, आता लायबिलिटी शेअर कॅपिटल 3 लाख 4 लाख 1 लाखनी वाढलं. शेअर कॅपिटल कुठे जातं, आपलं कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जातं, फायनान्शियल जातं का इन्व्हेस्टिंग जातं, ऑपरेटिंग जातं, फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज मध्ये जातं. फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज मध्ये घ्यायचं. इनफ्लो मध्ये इश्यू ऑफ शेअर कॅपिटल किती, 1 लाख. इनफ्लो मध्ये इश्यू झाले म्हणजे वाढलेले आहे शेअर कॅपिटल मध्ये, मग इनफ्लो मध्ये किती येतं, 1 लाख. त्यानंतर बॅलन्स शीट बघायचं. प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1,50,000 1 लाख, म्हणजे 1,50,000 होता अगोदर, नंतर राहिले 1 लाख राहिला. याचा अर्थ काय होतो, आपण 50,000 प्रेफरन्स शेअर कॅपिटल परत केले. परत केले कुठे जातं, फायनान्शियल शेअर कॅपिटल कुठे जातं, फायनान्शियल ऍक्टिव्हिटीजला. आणि या ठिकाणी काय होतं, आउटफ्लो होतं. आउटफ्लो रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर कॅपिटल 50,000. इनफ्लो मध्ये एकच आयटम आहे, ते एकच आयटम घेतला आपण. आउटफ्लो काय, रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर कॅपिटल 50,000. त्यानंतर काय, आता जनरल रिझर्व्ह 40,000 70,000. जनरल रिझर्व्ह कुठे जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, DR साईडला. कितीचा फरक आहे, 30,000. टू जनरल रिझर्व्ह 30,000. जनरल रिझर्व्ह म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 30,000 48,000. आपण अकाउंट तयार केले. ओपनिंग बॅलन्स कुठे जाईल, CR साईडला. लायबिलिटीचा अमाऊंट आहे, लायबिलिटी साईडचा ओपनिंग बॅलन्स कुठे जातो, CR ला. बाय ओपनिंग बॅलन्स 30,000. इथं खाली टू क्लोजिंग बॅलन्स 48,000. त्यानंतर काय, प्रोपोज्ड डिव्हिडंड 42,000 आणि 50,000. प्रपोज डिव्हिडंड आपण 2 प्रकारचे डिव्हिडंड घेतलेले, प्रपोज डिव्हिडंड आणि 42,000 आणि 50,000. आता याच्यातला जो 50,000 आहे करंट इयरचा, तो कुठे जातो, 50,000चा जो डिव्हिडंड आहे तो जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. या ठिकाणी टू प्रपोज डिव्हिडंड किती, 50,000. आणि लास्ट इयरचा कुठे जातो, फायनान्शियल ऍक्टिव्हिटीजला. प्रपोज डिव्हिडंड पेड लास्ट इयर 42,000. लक्षात आले 2 एंट्र्या. करंट इयरचा जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रपोज डिव्हिडंड करंट इयर 50,000. आणि लास्ट इयरचा कुठे जातो, कॅश फ्लो स्टेटमेंटच्या फायनान्शियल ऍक्टिव्हिटीजला. प्रपोज डिव्हिडंड 42,000. त्यानंतर काय, क्रेडिटर्स किती, क्रेडिटर्स 55,000 83,000.
कितीने वाढले? 28,000. आता करंट लायबिलिटी वाढली. करंट लायबिलिटी वाढल्यावर कुठे जाते? करंट लायबिलिटी कुठे जाते? ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीजला. आता करंट लायबिलिटी वाढली म्हणून काय होतं? ते ऍड मध्ये जाते. इन्क्रीजिंग क्रेडिटर्स किती? 28,000. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर त्यानंतर बिल्स पेबल 20,000 16,000. आता 20,000 16,000 आहे म्हणजे आपण 4,000 कमी झाले म्हणजे आपण ते पैसे पेड केले म्हणून ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीजला ते लेस मध्ये जातं. डिक्रीजिंग बिल्स पेबल कितीने? 4,000. डिक्रीजिंग बिल्स पेबल 4,000. त्यानंतर नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट काय? प्रोव्हिजन फॉर टॅक्स 40,000 50,000. आता 40,000 50,000 आपण पुढे घेऊ प्रोव्हिजन फॉर टॅक्स अकाउंटला. बाय ओपनिंग बॅलन्स 40,000 टू क्लोजिंग बॅलन्स 50,000. या ठिकाणी सर्व झाले. गुडविल 1,15,000 आणि 90,000 पुढे जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. टू राईट ऑफ गुडविल किती? 25,000. त्यानंतर काय? लँड अँड बिल्डिंग आणि प्लॅन आपण याचे अकाउंट तयार केलेले. अकाउंट तयार केले. आपण त्या अकाउंटला ते एंट्री करू. आता लायबिलिटीच्या अपोजिट मध्ये असतं असेट्स. त्यामुळे त्याचा ओपनिंग बॅलन्स कुठे जातो? डीआर ला. लायबिलिटीज कुठे जातो? सीआर ला. टू ओपनिंग बॅलन्स 80,000 टू क्लोजिंग बॅलन्स 2 लाख. लँड अँड बिल्डिंग अकाउंट ओपनिंग बॅलन्स 2 लाख क्लोजिंग बॅलन्स 1,70,000. त्यानंतर काय? डेटर स्टॉक बिल्स रिसिवेबल कॅश इन हँड कॅश ॲट बँक. आता कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक काय राहतं? ते आपले करंट असेट मध्ये नाही घेत आपण, इथं दुसरीकडे घेतो. यामध्ये काय करायचं? फक्त डेटर्स घ्यायचे. 1,60,000 2 लाख. 20,000 काय झाले? डेटर्स 1,60,000 आणि 2 लाख वाढलेले 40,000 वाढले म्हणून कुठे जाते? ते ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीजला लेस साईडला. करंट असेट जर वाढली तर ती लेसला जाते. इन्क्रीजिंग डेटर 40,000. इन्क्रीजिंग स्टॉक 32,000. इन्क्रीजिंग बिल्स पेबल 10,000. करंट असेट वाढले याचा अर्थ काय? आपल्याकडचे पैसे गेले आणि करंट लायबिलिटी जर कमी झाली ती पण इकडे येते. डिक्रीजिंग बिल्स पेबल कारण आपण त्याचे पैसे दिलेले त्यामुळे ते कमी झाले. आणि करंट असेट जर वाढली करंट लायबिलिटी जर वाढली तर ती इन्क्रीज झाली. इन्क्रीजिंग क्रेडिटर्स कारण ते आपण तेवढे परत लोन घेतलेले असं त्याचा अर्थ होतो. आता या ठिकाणी कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हे आपण या नंतर एंटर करू. शेवटी त्या कॅश फ्लो स्टेटमेंटच्या सुरुवातीला काय? डिप्रिशिएशन 10,000 आहे प्लांटवर आणि लँड अँड बिल्डिंगवर 20,000 त्याची एंट्री करून घेऊ. या ठिकाणी बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिप्रिशिएशन 10,000. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिप्रिशिएशन 20,000 एंट्री केली. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डीआर साईडला घ्यायचं. टू डिप्रिशिएशन प्लांटवर किती? 10,000. लँड अँड बिल्डिंगवर किती आहे? 20,000. ही पहिली ऍडजस्टमेंट लक्षात आली. डिप्रिशिएशनची एंट्री आपण पर्टिक्युलर अकाउंटच्या सीआर साईडला करतो 10,000. त्यानंतर काय? इंटिरियम डिव्हिडंड ₹20,000 हॅज बीन पेड. 20,000 आपण दिलेले त्यामुळं त्याची फर्स्ट इफेक्ट कुठं होतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या
DR ला, टू इंटिरियम डिव्हिडंड 20,000 आणि नंतर फायनान्शियल ऍक्टिव्हिटीजला होता तो इंटिरियम डिव्हिडंड पेड किती 20,000. त्यानंतर काय आता ₹35,000 इन्कम टॅक्स पेड ड्युरिंग द इयर. ह्या इयर मध्ये आपण 35,000 इन्कम टॅक्स पेड केला. इन्कम टॅक्स पेड केला त्याचं फर्स्ट इफेक्ट ऑपरेटिंग प्रॉफिटला, ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीजला आहे इन्कम टॅक्स पेड 35,000 आणि आपण त्याचं काय केलेलं आहे, त्याचं अकाउंट तयार केलेलं आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्स. इन्कम टॅक्स पेड केला म्हणून काय टू बँक अकाउंट इन्कम टॅक्स पेड किती 35,000. आलं लक्षात. त्या ठिकाणी आपलं सर्व ऍडजस्टमेंट संपलेले. आता काय करायचं, अकाउंट क्लोज करायचं. आता कुठल्या साईडची बेरीज असते ती CR साईड किती 2,10,000. इकडे 2,10,000 घ्यायचे. इथे कितीचा फरक येतो 1,30,000चा. म्हणजे CR साईडची जर बेरीज जास्त येत असते त्याचा इकडचा अर्थ काय होतो, याला याचं जे अधिक येतं त्याचा अर्थ होतो की आपण तेवढ्या रकमेची परचेसिंग केलेली आहे टू बँक अकाउंट परचेस 1,30,000 परचेस केलं म्हणून कुठं जातं इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीजला 1,30,000 तिथे येते 1,30,000. आउटफ्लोला परचेस ऑफ प्लॅन हे इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीजला. इथं इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी मध्ये काय परचेस केलं गेलं, लँड बिल्डिंग परचेस किंवा सेल केलं तर इनफ्लो येतं आणि परचेस केलं तर आउटफ्लो येतं. कारण परचेस केल्यामुळे आपले पैसे जातात 1,30,000. त्यानंतर नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग काय किती येते बेरीज, इकडची 2,00,000 येते आणि इकडची किती येते, इकडे किती अधिक येतं ते 10,000चा. ते काय होतं मग इकडे ह्या अधिक्य आले याचा अर्थ काय होतं, DR साईड जास्त आले, CR साईडला हे अधिक्य आलेलं आहे याचा अर्थ सेल केला बँक अकाउंट सेल 10,000 सेल केला म्हणून कुठं जातं ते इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीजला. परचेस आणि सेल तिथेच जातात. इनफ्लो सेल ऑफ लँड अँड बिल्डिंग किती 10,000. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्स अकाउंट तयार किती बेरीज येते इथं 85,000 किती अधिक आलं 45,000. ते कुठं ट्रान्सफर करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 45,000. इथे घ्यायचं टू प्रोव्हिजन फॉर टॅक्स अकाउंट किती 45,000. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करायचं किती इकडची बेरीज 2,48,000 किती अधिक आलं ऑपरेटिंग प्रॉफिट 2,18,000. ऑपरेटिंग प्रॉफिट कुठे घ्यायचं ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज ऑपरेटिंग प्रॉफिट 2,18,000. आता या ठिकाणी टॅली करू आपण कॅश फ्लो स्टेटमेंट. ऑपरेटिंग प्रॉफिट 2,18,000 इन्क्रीजिंग क्रेडिटर्स किती 28,000 म्हणजे 2,46,000. या सर्वांची बेरीज किती येते 1,21,000. 2,46,000 मधून 1,21,000 गेले, खाली किती राहिले 1,25,000. त्याला का ना आपण नेट कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज. नेट कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज किती 1,25,000. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. इनफ्लोची बेरीज किती 10,000 इथं 10,000 घ्यायची. आउटफ्लोची 1,30,000 आहे. 10,00,000मधून 1,30,000 गेले, खाली किती राहिले -1,20,000. त्याला काय म्हणतात नेट कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज 1,20,000. कॅश फ्लो फ्रॉम फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज इनफ्लोची बेरीज 1,00,000. आउटफ्लोची किती आली -1,12,000. 1,00,000मधून -1,12,000 गेले, खाली किती राहिले -12,000. त्याला काय म्हणतात नेट डिक्रीज इन कॅश -12,000. त्यामध्ये ऍड काय करायचं
करायचं ओपनिंग कॅश बॅलन्स. त्यामध्ये आता ओपनिंग कॅश बॅलन्स दोन प्रकार दिलेले आहे आपल्याला उदाहरणामध्ये, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. ओपनिंग म्हणजे लास्ट इयरचा ओपनिंग कॅश बॅलन्स, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. 15,000 10,000 त्याची बेरीज किती येते 25,000 यायची. या ठिकाणी त्यामध्ये काय करायचं ऍड ओपनिंग कॅश बॅलन्स 15,000 10,000 किती लिहिलं 25,000 आणि खाली क्लोजिंग किती येईल आपलं कॅश बँक कॅश जी क्लोजिंग आहे ती क्लोजिंग यायला पाहिजे किती कॅश ॲट हँड 10,000 कॅश ॲट बँक 8,000 18,000 यायला पाहिजे. तिथं 18,000 येते. आता हे बघा 1,25,000 मधून 1,20,000 गेले राहिले 5,000 राहिले. 5,000 मधून मायनस 12,000 गेले. 5 लाखामधून 5,000 मधून मायनस 12,000 गेले म्हणजे किती राहिले मायनस 7,000. मायनस 7,000 आणि प्लस 25,000 किती राहिले 18,000. ही आपले टॅली येतात. याचा अर्थ आपले उदाहरण बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू.